छत्रपती संभाजीनगरच्या वेरूळमधील घृष्णेश्वर पुन्हा एकदा भेदभावाच्या प्रकारानं समोर आले। व्हीआयपी भक्त आणि सर्वसामान्य भक्त यांच्यात हा भेदभाव झाल्याचं पाहायला मिळाले। घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात गर्दीमुळे अभिषेक करण्यास बंदी घालण्यात आलेली आहे। अधिक माहिती घेऊयात मोहसिन शेख यांच्याकडनं। मोहसिन, कशा स्वरूपात हा भेदभाव पाहायला मिळालाय? प्रज्ञा, घृष्णेश्वर म्हणजे वेरूळचं घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर हे 12वं ज्योतिर्लिंग समजलं जातं। त्यामुळे देशभरातून भक्त या ठिकाणी येतात आणि त्यात श्रावण महिना म्हटलं की रोज 1 लाखापेक्षा अधिक भक्त या ठिकाणी रोज दर्शन घेताना आपल्याला पाहायला मिळतात। आणि त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी पुढाकार घेऊन जी मंदिर समिती यांची बैठक घेतली होती आणि श्रावण महिन्यात कोणत्याही पद्धतीने जे आहे तर या ठिकाणी अभिषेक करण्यास बंदी घालण्यात आली होती। अभिषेक केले जाणार नाही असं सांगण्यात आलं होतं आणि गेल्या 2 सोमवारपासून पर्यंत ही सगळी प्रथा पाळली जात होती। मात्र आज काही व्हीआयपी भक्तांना या ठिकाणी अभिषेकसाठी मुभा देण्यात आली, विशेष सोय करण्यात आली आणि त्यामुळे काही वेळ त्या ठिकाणी भक्तांनी मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली। पोलिसांनी देखील जे आहे तर या स्थानिक लोकांना, मंदिरातील लोकांना असं करू नका, लोकांमध्ये नाराजी होईल असं सांगितलं। मात्र जे स्थानिक पुजारी होते त्यांनी हे सगळा अभिषेक घडून आणलेला आहे आणि त्यामुळे काही काळात त्या ठिकाणी शाब्दिक चकमक देखील पाहायला मिळायची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। त्यामुळे व्हीआयपी आणि सामान्य भक्त आता पुन्हा एकदा या मंदिरात भेदभाव पाहायला मिळाला आणि यामुळे भक्तांकडून मोठी नाराजी व्यक्त केली जाते। आता या सगळ्या प्रकरणात मंदिर प्रशासन असेल किंवा जिल्हाधिकारी असेल हे काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे। मात्र यापूर्वी जो निर्णय सर्व भक्तांना आहे तोच व्हीआयपींना असावा अशी मागणी आता भक्त करताना पाहायला मिळतात। प्रज्ञा, नक्कीच धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।